पवनचे पप्पा काय म्हणते अर्पिता? तुम्हाला एक गोष्ट सांगते काय मी. गोष्ट? हा बरोबर. ऐका तुम्ही. हा, छान छान गोष्टी मध्ये छान छान गोष्ट सांग. एक हे असते. काय असतंय? एक गाव असतं छोट. एक छोटस गाव असतं. ठीक आहे ठीक आहे. मग त्या गावाच्या कडेला रस्ता असतो. हा. त्या रस्त्यावर माळरानात एक 2 घर असते ती. बर. 2 घर असल्यावर एक असतंय मामाचं आणि एक असतंय बाच्याचं. बर बर. शेजारी शेजारी असते बर का. आमने सामनेच म्हणायची घर. बर बर. मग काय होतं सांग का तुम्हाला? काय होतंय मग? त्या बाच्याचं असते का नाही ती बाचा, त्याचं मामाच्या मुलीवर लय प्रेम असते बघा. बर बर. मग आणि मामाला असते ते 2 मुली. 2 मुली असते त्या मामाला? मामाला 2 मुली असते त्या. आणि मग काय होतंय, त्या मुलाला मोठी मुलगी लय आवडते बघा. बर. मोठी मुलगी लय आवडती. काय होते माहितीये का, ती कॉलेजला चाललेली असते आणि हे पण कॉलेजला चाललेले असते. ही पोरग असते जरा फुगीर. फुगीर असते काय पोरग? बर. मग कॉलेजला चाललं की पोरग काय करते, रेस वाढवते, गुर्र करते गाडी, रेस लय वाढवते. ह्याचा हॉर्न बंद पडलेला असते, हॉर्न दाबायला येत नाही याला. मग ह्याला हॉर्न सुद्धा नीट करणं होत नाही, पण रेस वाढवणार. बर. मग मुलगी काय करते, रेस वाढवतोय, मग ही पण हॉर्न दाबते, पम पम पम. तर एकमेकावर लय जाते ती बघा पवनचे पप्पा. मला काय वाटतं माहितीये का, मी लय हुशार आहे, मी कॉलेजला जातोय. हिला काय वाटतं, मी दिसायला लय सुंदर, माझ्यासारखं कोणच नाही. तू रेस वाढवतोय, मी पण हॉर्न दाबते. आणि मग आल्यावर पण तसंच करणार, जाताना पण तसंच करणार. म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे बघा किती हुशार आहे ती, किती काळजी आहे शाळेची. आणि येत तर काय नाही दोघाला पण काय येत नाही, काहीच येत नाही. डहच असते दोघं पण. रिकामी गाड्या घेऊन रेस वाढवणं, एक्झिट हॉर्न दाबवणं, तसं करू नका. आणि मग काय होते माहितीये का, एक दिवशी त्या मामाच्या मुलीचं लग्न होते. अरे मग काय काय होईल सांगा बरं पुढं. काय होणार आता, लग्न झाल्यावर काय विषय संपले की पुन्हा कशावर मग काय होते? काय होत नाही. कशाला काय होईल, हॉर्न नाही ना काहीच नाही, आता पुन्हा काय. मग मामाची दुसरी मुलगी स्कूटी घेऊन जाते शाळेत, तिच्या बदलीवर ही का. ती न हॉर्न दाबता जाते आणि परीक्षेत 1 नंबर काढून दाखवते बघा. वा वा वा. मग जरा त्या मुलीचा आदर्श घ्यायचा. आता तुम्ही पण तसंच करत जाऊ नका, हॉर्न दाबायचं येत तर काय नाही, मोठेपणाने जायचं गावात, काय करत जाऊ नका. अगं अर्पिता, हॉर्न कशासाठी वाजवत असतो माहितीये तुला? समोरून आलेलं संकट दूर पाठवण्यासाठी, कळलं का? पण पवनचे पप्पा रोडवर हॉर्न मारायचं दाबायचा असतो, घरी नाही. घरी पण मांजर कुत्री कोणतरी आडवं येतं का अर्पिता? तुमच्यासारखी माणसं येत असतील आडवी. मग त्यांना बाजूला सरक म्हणण्यापर्यंत आपलं टुपुक करणं बटन दाबले की टॉ करणं वाजते, लगे बाजूला होते ती, कळालं का?